कोणतीच जात, कोणताच समाज भंगार नसतो. एखादा माणूस चुकीचा असू शकतो, एखादा व्यक्ती चुकीचा असू शकतो. जसं की मनोज जरांगे हा भंगार विचारसरणीचा माणूस आहे. काय बोलले काल? एका भंगार जातीचं, कोणती जात भंगार? स्पष्टपणे बोललं पाहिजे मनोज जरांगेने. समाजामध्ये भांडण लावण्याचं काम मागच्या 3 वर्षापासून मनोज जरांगे करतोय. मित्रांनो, तुम्ही एक समजून घ्या, बीड जिल्ह्यामधलं सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडून टाकण्याचं काम मनोज जरांगेने केलेलं आहे. बरं, स्टेटमेंट देतायत काय भंगार जात? कुणी अधिकार दिला मनोज जरांगेला कुणाला भंगार बोलण्याचा? कुठल्या जातीचं नाव नाही त्यानं घेतलं, परंतु एक जात म्हणजे कुणाबद्दल बोलताय? कुणीही असू शकतं. तुम्हाला कुणी अधिकार दिला असं कुणाला भंगार बोलण्याचा? तुझ्या भंगार विचारसरणीमुळं, तुमच्या अशा वागण्यामुळं समाजाचं किती नुकसान होते याचा अंदाज आहे तुम्हाला. चुकीचं वागताय. अजून वेळ गेलेली नाही, सुधारलं पाहिजे. पुढचे कित्येक वर्ष मिटणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये जातीयवादाचं तयार झालेलं आहे. आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त मनोज जरांगे हा व्यक्ती आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यानं समाजामध्ये वाद लावण्याचं काम केलेलं आहे. प्रसिद्धी कमी होत आली, काहीतरी स्टेटमेंट दे. प्रसिद्धी कमी होत आली, काहीतरी स्टेटमेंट दे. कुठेतरी थांबवलं पाहिजे. मराठा समाजातील माझ्या सुशिक्षित तरुण तरुणींना, माता बांधवांना, जनतेला, मराठा समाजाला माझी विनंती आहे, हे ओळखा. आरक्षणाची लढाई कुठल्या लेवलला चालली आहे, आरक्षणाच्या आडूने नेमकं काय साध्य ह्याला करायचंय आपण ठरवा. नमस्कार.